नमस्कार मित्रो, कोर मध्ये आपलं स्वागत आहे. आणि जी आपली सिरीज चालू आहे हिस्ट्रीची, तर त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत काँग्रेस पूर्व संघटना. बरं, एक गोष्ट सांगा की काँग्रेस ही अचानक उद्भवलेली एक अखिल भारतीय संस्था होती, संघटना होती, की त्याच्या आधी काही वेगळ्या अशा संघटना प्रांतिक स्तरावरती किंवा ऑल इंडिया लेवलवरती बनलेल्या होत्या. तर अशा बऱ्याचशा संघटना आपल्याला प्रांतिक स्तरावरती दिसतात आणि त्या आपल्याला आज अभ्यास करायचे आहेत. आणि हे आपण दोन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक ज्या की मद्रास किंवा बंगाल किंवा बाकीच्या रेस्ट ऑफ द इंडिया या ठिकाणी असतील, आणि एक म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या स्पेसिफिक असतील, तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. असं का करतोय? कारण आपल्याला समजून घेताना दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या समजून घेता येतील आणि चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती आपला अभ्यासही करता येईल. ठीक आहे, तर या काँग्रेस पूर्व संघटना महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी असलेल्या आपल्याला बघायचे. मी पी आर पाटील, आपला हिस्ट्रीचा टीचर आहे. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. पहिली जी काय संस्था आहे, सभा आहे, संघटना आहे, तर ती कोणती आहे? तर बंगभाषा प्रकाशिका सभा. कधी स्थापन झालेली आहे? 1836 मध्ये. कुणी स्थापन केली? तर राजा राममोहन रॉय यांच्या अनुयायांनी. इथं आता त्यांची कुणाची नावं उपलब्ध नाहीत, त्यामुळे मी कुणाचीही नावं टाकलेली नाहीत. इथं राजा राममोहन रॉय यांचा फोटो दिलेला आहे. तर तुम्हाला जर प्रश्न आला की कधी स्थापन झाली किंवा बंगालमधील किंवा भारतामधील सगळ्यात प्रथम स्थापन झालेली राजकीय संस्था कोणती? तर बंगभाषा प्रकाशिका सभा. ही कशासाठी केलेली होती? तर सरकारी जी धोरणे असतील, म्हणजे आता 1833चा कायदा आलेला आहे, तर या कायद्यावर चर्चा करण्यासाठी, मग त्याच्यावर चर्चा करायची, चर्चा विनंती, मग एखादी जर मागणी मांडायची असेल तर त्याच्यासाठी अर्ज करायचा, यासाठी म्हणून ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती. जरी नावावरून राजकीय संघटना नसली तरी बरीचशी याची कार्य जी आहेत तर ती राजकीय राहिलेली आहेत. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला? तर 1833 मध्ये झाला. हेही लक्षात ठेवा, कारण त्यांच्या मृत्यूनंतर स्थापन झालेली ही ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची ऑर्गनायझेशन म्हणजे जमीनदारी असोसिएशन. आता नावावरूनच लक्षात येते की जमीनदारी म्हणजे काय? लँड होल्डर्स, जे की बंगाल भागात तुम्हाला दिसेल. हे लक्षात ठेवायचं की जमीनदारी जी पद्धती आहे तर ती कुठं दिसते आपल्याला? बंगालमध्ये. त्यावरून लक्षात ठेवायचं की जमीनदारी असोसिएशन ही कदाचित बंगालमध्ये स्थापन झालेली असावी. तर कुठं स्थापन झालेली? कोलकातामध्ये. कधी? 1838 मध्ये. डेट का विसरायचं नाही, कारण बंगभाषा ही 1836, त्यानंतर ही 1838ला. कशासाठी स्थापन करण्यात आलेली होती? तर जमीनदारांचं हित संरक्षण करण्यासाठी. म्हणजे जे जमीनदारांचे प्रश्न आहेत, म्हणजे जमीनदारी सुरू झाल्यानंतर जमीनदारांवरती जो अत्याचार केला जात होता किंवा जे कर लादले जात होते किंवा त्यांचे अजून काही इंटरेस्ट असतील, तर हे सगळे ॲड्रेस करण्यासाठी म्हणून ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती. इथं तुम्हाला हे द्वारकानाथ टागोर दिसतात आणि हे प्रसन्न कुमार टागोरांचे आय थिंक 8 ते 9 लोक असे आहेत की जे आपल्याला इतिहासामध्ये स्टडी करायला लागतात. त्याच्यामधली ही 2 लोक. हे कोण? द्वारकानाथ टागोर. हे कोण आहे? तर हे रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा. रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि हे प्रसन्न कुमार टागोर ह्यांनी नेमकं कशासाठी स्थापन केलेले असेल? तर जमीनदारांचं हित संरक्षण. आणि हे जे जमीनदारांच्या ज्या काही मागण्या असतील तर त्या कशा मांडायच्या? तर घटनात्मक पद्धतीनं त्या मांडण्या सरकारपुढे मांडायच्या. ठीक आहे, त्यापासून मग राजकीय हक्क प्राप्त करणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे. यातूनच पुढे एक बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाचे एक ऑर्गनायझेशन स्थापन झाले 1843 मध्ये. ही का सांगतोय तुम्हाला पुढे लक्षात येईल. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. कधी? 1843 मध्ये. आणि हिचं काम काय होतं? तर चळवळ वगैरे उभं करायचं नाही किंवा राजकीय मत उभं करायचं नाही, पण स्टडी ग्रुप जसा असतो, म्हणजे अभ्यास गट जसे असतात. आता एखादी सरकारची पॉलिसी आहे तर त्याच्यावरती चर्चा करणे, मग त्याच्यावरती रिसर्च करायचा आणि काहीतरी एक अहवाल बनवायचा, रिपोर्ट बनवायचा, ते काम कोण करत होतं? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सोसायटी म्हणजे ब्रिटिश इंडिया सोसायटी. महत्त्वाची का म्हणतोय? कारण ह्या दोन्ही जे जमीनदारी असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन, या दोन्ही मिक्स करून, या दोन्ही एकत्र करून ही ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन करण्यात आली. कुणी स्थापन करण्यात आली? देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव. हे जे दिसतात तर हे कोण आहेत? तर राधाकांत देव आहेत. आणि हे कोण आहेत? तर देवेंद्रनाथ टागोर. म्हणजे
रवींद्रनाथ टागोरांचे वडील, हे लक्षात ठेवा. तर ह्या दोघांनी मिळून ही ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन केली. राधाकांत देव यांनी सती प्रथा जे बेंटिक यांनी कायदा आणलेला त्याला यांनी विरोध केलेला होता, हेही लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचा उद्देश काय होता, तर ब्रिटिश प्रशासनात सुधारणा आणायचे, त्याचबरोबर त्याची कार्यक्षमताही वाढली पाहिजे. इथं डेट लक्षात ठेवा 1851. आता 1853चा कायदा येणार आहे, त्यामुळे यांनी मागण्या मांडायला सुरुवात करतील. आणि अखिल भारतीय दृष्टिकोन असणारी पहिली संस्था आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जर असा प्रश्न आला की अखिल भारतीय दृष्टिकोन असणारी खालीलपैकी कोणती पहिली संस्था आहे, तर ती कोणती असेल, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. आता यांनी काही मागण्या मांडलेल्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत, तर एक तर सर्वमान्य कायदे मंडळ असेल. ठीक आहे, म्हणजे जे जनतेला गरजेचं आहे, जनतेला जसं एक कायदेमंडळ पाहिजे तर ते कायदेमंडळ पाहिजे. त्याचबरोबर कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचे कामकाज स्वतंत्र असावे, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रित नसावा. तुम्हाला आत्ताही माहिती आहे की लोकशाहीचे 3 पिलर राहतात. लोकशाहीचे 3 पिलर राहतात. कोणकोणते? एक म्हणजे कायदेमंडळ, दुसरं काय असतं, कार्यकारी मंडळ, आणि तिसरं असतं न्यायमंडळ. अजून कायदेमंडळ तरी अस्तित्वात आलेलं नाही 1851ला, कारण कायदेमंडळ कधी अस्तित्वात आलं तर 1853च्या कायद्यापासून आणि 1861चा काउन्सिल ऍक्ट, त्यामुळे हा मुद्दा काही इथे येणार नाही. ठीक आहे. मुद्दा कोणता येतो मग? कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. मग ह्या दोन्हींची कार्यही विभक्त असावीत, म्हणजे दोन्हीही कामं एकाच व्यक्तीकडे नको असं सांगण्यासाठी म्हणून यांनी सरकारकडे निवेदनं दिलेली दिसतात. त्याचबरोबर शिक्षणावर खर्च करण्यात यावा. तुम्हाला हे माहिती असेल की 1813च्या कायद्यानुसार 1,00,000 रुपये दरवर्षी सरकारनं शिक्षणावरती खर्च करावेत असं सांगण्यात आलेलं होतं, पण ते खर्च केले नाहीत. मग पुढं जाऊन, एक मिनिट हे रफ करतो, तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 1833चा कायदा काय सांगतो, तर याच्यानुसार मग एक मॅकॉले कमिटी बसवण्यात आली आणि याने मग शिक्षणाविषयी मॅकॉले मिनिट्स सांगितले. त्याच्यामध्ये मग शिक्षणावरती बराचसा भर द्यायला सांगितलं, म्हणजे इंग्रजी शिक्षणावरती. मग आता हे इथं काय म्हणतात की शिक्षणावर खर्च करण्यात यावा. त्याचबरोबर जे उच्च पदस्थ जे लोक आहेत तर त्यांचा पगार कमी करावा, कारण हा सगळा पगार कुठून जाणार होता, तर भारतीय तिजोरीतून जाणार होता. त्यामुळे त्यांनी काय सांगितले की ह्या लोकांचं पेमेंट कमी करा. त्याबरोबर ICS परीक्षा, ICS म्हणजे जशी आता UPSC कंडक्ट केली जाते तर ती कुठं घेतली जायची, इंग्लंडमध्ये घेतली जायची. म्हणजे भारतीय लोकांनी इंग्लंडमध्ये जायचं आणि तिथं जाऊन ती परीक्षा द्यायची. सत्येंद्रनाथ टागोर हे काय आहेत, तर पहिली ICS परीक्षा पास होणारी व्यक्ती आहे, हेही लक्षात ठेवा. सत्येंद्रनाथ टागोर कधी, तर 1867 मध्ये. ठीक आहे. पुढे मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, आनंद बोस असतील, हेही पास झालेले पण त्यांनी जॉईन केलं नाही, त्यांना जॉईन करून घेतलं नाही. ठीक आहे, ते नंतर बघू आपण. सत्येंद्रनाथ टागोर तर यांनी इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा द्यायची. मग त्यांची एक मागणी काय होती की ती भारतातही घेतली जावी. त्याचबरोबर न्यायालयात ज्युरी पद्धत लागू करावी. ज्युरी म्हणजे तुम्हाला आय थिंक अक्षय कुमारची कुठली तरी एक मूवी आहे, पारसी मूवी कुठली तरी आहे, तर त्याच्यामध्ये ती ज्युरी पद्धत दाखवलेली आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती वोटिंग द्यायचं, एखाद्या सगळ्या जे काही न्यायाधीश असतील तर त्यांच्याकडून वोटिंग घेणे आणि त्याच्यावरून मग त्याचा निकाल लावणे, अशी ती पद्धत होती. तर ती लागू करावी असं यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीनं ब्रिटिश इंडिया असोसिएशन आपल्याला बघायला मिळते. स्थापना 1851, महत्त्वाचा पाठ. कुणी? देवेंद्रनाथ टागोर, राधाकांत देव. कोणकोणत्या संस्थांची? 2 संस्थांची मिळून, जमीनदारी असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, या दोन्हींची मिळून ही स्थापन झालेली संस्था आहे. आणि त्यांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत तर त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा जो काही बाकीचा डाटा सांगितला तर तोही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची संस्था जी आहे आणि याच्यावरती बरेचसे आत्तापर्यंत जे क्वेश्चन्स आलेले, ती कुठली आहे, तर ईस्ट इंडिया असोसिएशन. कधी स्थापन झालेली? 1866 मध्ये. कुणी स्थापन केली? दादाबाई नौरोजी आणि UMS चंद्र बॅनर्जी या दोघांनी मिळून ही लंडनमध्ये स्थापन केलेली संस्था आहे. कुठं स्थापन केलेली? लंडनमध्ये.
का स्थापन केलेली, तर भारतीयांची जे काही इथं शोषण केलं जातं, भारतीयांचे जे काही प्रश्न आहेत तर ते इंग्लंडमध्ये आपल्याला मांडता आले पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून ही संस्था तिथं स्थापन केलेली होती. म्हणजे राजकीय अधिकारांची मागणी केली. त्याचबरोबर इंग्लंडमधील जी व्यक्ती आहेत ज्यांना भारतीयांबद्दल कळवळ आहे तर अशाही लोकांना याचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे, तेही लक्षात घ्या. याच्यामध्ये हेनरी फोसेट, चार्ल्स ब्रॅडलॉ, त्यानंतर विल्यम डिग्बी, विल्यम वेडंबर्न अशी बरीचशी जनता याच्यामध्ये सामील होती. ठीक आहे. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्सही आलेले आहेत. एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. हां, 2019 राज्यसेवा मुख्याला क्वेश्चन आलेला. बरं, हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय म्हणतो की 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. ठीक आहे. 1869 मध्ये मुंबई शाखा स्थापन केली, तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर भाऊ दाजी लाड होते. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आलेला आहे आणि असे बरेचसे क्वेश्चन इंडियन असोसिएशन भोवती फिरत होते. ठीक आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन भोवती. ठीक आहे. चालेल. तर असे बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. स्थापना कोणी केली, संस्थापक कोण, दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी. व्योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, हे लक्षात ठेवा. नखशिकांत इंग्रज असं म्हटलं जातं आणि तोही क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. स्थापना कुठं, लंडनमध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची संघटना, महत्त्वाची म्हणण्याचं कारण की ही एक अशी पहिली संघटना होती की ज्यांनी जी काही भारताची राजकीय उद्दिष्ट आहेत तर ते निर्भीडपणे लोकांसमोर मांडली. ठीक आहे. इंडियन लीग 1875 मध्ये स्थापन झाली. कुणी स्थापन केली तर शिशिर कुमार घोष यांनी स्थापन केली. शिशिर कुमार घोष कोण, तर अमृत बाजार पत्रिका ज्यांनी चालू केलेलं. अमृत बाजार पत्रिका हे कोणतं आहे तर जे रातोरात इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं होतं. ठीक आहे. तुम्हाला ज्यावेळी आपण लिटनचा ॲक्ट बघितला, लिटनचे जे काय त्याचा कार्यकाल बघितला तर त्याच्यात ही गोष्ट तुम्हाला जाणवेल की काय होतं. ठीक आहे. त्यानंतर त्याचे इतर संस्थापक कोण कोण आहेत, शंभूचंद्र मुखर्जी, काली मोहनदास, जोगेशचंद्र दत्त, हे तिघजणही त्यांच्यासोबत होते. माझा उद्देश काय होता तर लोकांना राजकीय दृष्ट्या जागृत करणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादाची भावना वाढीस लावणे. ऑलरेडी 1857 पासून बराचसा राष्ट्रवाद लोकांमध्ये जागृत होत होता किंवा त्यानंतर बऱ्याचशा घटना घडल्या आणि त्याच्यातलीच एक घटना म्हणजे इंडियन लीगची स्थापना. यांनी काय केलं तर भारताचं जे काय राजकीय उद्दिष्ट आहे तर ते लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. यामध्ये पत्रकार, सावकार, वकील, जमीनदार अशा बऱ्याचशा लोकांचा याच्यामध्ये तुम्हाला सहभाग असलेला जाणवेल. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची आणि ह्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन आलेत तर अशी एक संघटना म्हणजे इंडियन असोसिएशन. ही महत्त्वाची आहे कारण येथे जी काय काँग्रेस स्थापन होईल तर काँग्रेसचा पायाभरणीचं काम ह्या इंडियन असोसिएशननं केलं असं म्हटलं जातं. याची स्थापना झाली 26 जुलै 1876 मध्ये. कुणी केली तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. कुठे केली, कोलकाता, हे लक्षात घ्या. कुणी स्थापना केली, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि कुठे केलेले, कोलकाता. आणि याचे सचिव कोण राहिलेले आहेत, आनंद मोहन बोस. ही दोन्ही व्यक्ती ICS पास झालेले आहेत पण दोघांनाही वांशिक भेदभावामुळे यांना ती नोकरी दिली नाही आणि पुढे जाऊन मग यांनी ह्या संस्था खोललेल्या दिसतील तुम्हाला. त्यावरून तुमच्या ही लक्षात येईल की ह्या किती हुशार व्यक्ती असतील. ठीक आहे. आता यांनी उद्दिष्ट काय होतं तर एकतर इंग्रज विरोधी मत तयार करायचं, म्हणजे जनतेमध्ये असंतोष पसरायचा, जनतेचं मतं बदलायची, इंग्रज हे कशा पद्धतीनं नालायक आहेत हे दाखवून द्यायचं, हे यांचं काम चालू झालेलं आहे. आणि जी समान राजकीय उद्दिष्ट आहेत म्हणजे ज्यांना स्वतंत्र पाहिजे, ज्यांना स्वतंत्र अजून एवढं तुम्हाला हे दिसणार नाही पण इंग्रजांना ज्यांना विरोध करायचा तर अशा सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम यांनी केलेलं. त्याचबरोबर सर्वसामान्यांचा सहभाग असलेली संघटित चळवळ उभी करणे. सर्वसामान्यांचा सहभाग असलेली चळवळ उभी करणं अजूनही जमलेलं नाही. काँग्रेसलाही सुरुवातीच्या काळात जमलेलं नाही, हे लक्षात ठेवायचं. टिळक आल्यानंतर हळूहळू सर्वसामान्यांचा सहभाग दिसायला लागेल आणि ही भूमिका ऑलरेडी इंडियन असोसिएशननं मांडलेली होती. हे मी का सांगतोय कारण ह्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. मग याने टीका कशावर केलेली आहे तर एक तर नागरी सेवांचं जे वय, लिटन,
तुम्हाला लिट्टन माहिती आहे, लिट्टननं खूप साऱ्या पॉलिसीज अशा बनवलेल्या की ज्याच्यामधून भारतीय प्रक्षोभ म्हणजे भारतामध्ये असंतोष वाढायला सुरुवात झालेली. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले की लिट्टनचा जो काळ आहे तर तो असंतोषाचा काळ होता, म्हणजे तिथं क्रांती होऊ शकते किंवा तिथून क्रांतीला सुरुवात झाली असंही म्हणता येईल. तर लिट्टननं काय केलं की नागरी सेवेचं जे वय 21 होतं तर तिथून 19 केलं. एक तर ही कुठं तर ही इंग्लंडमध्ये परीक्षा द्यायची आणि त्याच्यात वय काय आहे तर वय 19. म्हणजे आता भारतीय लोकांना 19च्या आधी इंग्रजी पण शिकायचं आहे आणि तिकडे जाऊन मध्ये परीक्षाही द्यायची. त्यामुळं यांचं काय म्हणणं होतं की ते वय कमी करण्यात यावं. त्याचबरोबर अफगाण युद्ध जे 1878ला झालं तर याच्यात बराच प्रचंड अमाप पैसा वाया घालवला गेला, तर त्याबद्दल याने टीका केलेली. त्याचबरोबर जो 1873 त्यानंतर 1876-77ला जो भीषण दुष्काळ पडला तर या दुष्काळाबद्दल इंग्रजांनी कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही, म्हणून यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग आता यांनी जी इंडियन असोसिएशन आहे तर त्याचं प्रमोशन करण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बंगाली नावाचं वृत्तपत्र चालू केलं. हा एक नेहमी विचारलेला प्रश्न आहे की बंगाली वृत्तपत्र कुणी केलं, तर ते की सुरू केलेलं आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. कधी केलं तर 1879 मध्ये केलेलं आहे. यांनी लॉर्ड रिपन जो आलेला आहे, म्हणजे लिट्टन नंतर रिपन जे आले तर त्यांचा एकतर मानवतावादी दृष्टिकोन होता, आपण गव्हर्नरमध्ये पाहिलेलं आहे. तर त्यांच्या धोरणांना यांनी पाठिंबा दिला, कारण त्यांनी फॅक्टरी ॲक्ट आणलेला होता. रिपननं काय काय आणलं हे रिव्हिजन म्हणून, एकतर फॅक्टरी ॲक्ट आणला, याच्यातून बालकामगारांचं वय किती असावं किंवा त्यांचं किती तास त्यांनी काम केलं पाहिजे ह्याच्यावर्षी बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात आलेल्या. त्यानंतर सशस्त्र कायदा जो होता तर तो मागं घेण्यात आला. त्यानंतर जे वृत्तपत्रांवरती जे निर्बंध होते तर ते मागं घेण्यात आले. अशी बरीचशी रिपननं चांगली कामं केलेली होती, त्यामुळे त्याच्या धोरणांना यांनी बराचसा सपोर्ट केलेला दिसेल. मग यांनी याची ऑल इंडिया एक कॉन्फरन्स कधी घेतली तर 1883 मध्ये कोलकाता येथे घेतली आणि या सभेला भरपूर मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला. दक्षिण भारत सोडलं तर जवळपास 100 लोकप्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित होते. विचार करा, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला फक्त 72 होते, पण इंडियन असोसिएशनला जवळपास 100पेक्षा जास्त लोक ही आलेली होती. यावरून याची लोकप्रियता तुमच्या लक्षात येईल. आणि हे एक कारण आहे की ॲलन ह्यूम जो काँग्रेसची स्थापना करण्यामागे होता, तर त्यानं काँग्रेसची स्थापना करण्यासाठी पटापटीतून पाऊल उचललेली दिसतील. ठीक आहे, हेही लक्षात घ्या आता. आणि ह्या जे काही कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये चळवळ उभी करण्यासाठी फंड यांनी जमा केलेला आहे. WS ब्लंट काय म्हणतात की ही परिषद म्हणजे राष्ट्रीय सभेच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे, असं कोण म्हणतात, WS ब्लंट म्हणतात. त्याचबरोबर दुसरी परिषद कधी घेण्यात आली तर 1885 मध्ये घेण्यात आली आणि नेमकं 25 डिसेंबरला घेण्यात आली आणि काँग्रेसचं अधिवेशन झालं 28 डिसेंबरला. लक्षात घ्या, दोन्ही अधिवेशन एकाच वेळी घेतल्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाराज झाले होते. का तर ह्यांना न सांगता काँग्रेसचे अधिवेशन ठेवण्यात आले. त्याचं दुसरंही कारण होतं की यांची लोकप्रियता वाढत होती, यांना भरपूर मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळत होता आणि ॲलन ह्यूमला हा सपोर्ट बघायचा नव्हता, म्हणून त्यानं त्याच वेळी काँग्रेसची परिषद ठेवली आणि दोन्ही मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन जे असोसिएशन आहे तर ती काँग्रेसमध्ये याच वेळी विलीन केली. इथे काही थोडक्यात माहिती आहे, त्यांना राष्ट्रगृह असंही म्हटलं जातं. त्यांचा मृत्यू झाला 1925 मध्ये. इथे थोडक्यात माहिती आहे त्यांच्याविषयी. सिव्हिल सेवक, इथे लक्षात येईल की त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत तर ते एक्झाम क्लिअर केली होती, पण त्यांनी ते जॉईन करू दिलं नाही. त्याचबरोबर रिपन कॉलेज त्यांनी स्थापन केलं होतं, आता ते सुरेंद्रनाथ कॉलेज असं म्हटलं जातं, कोलकातामध्ये 1882 मध्ये स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी बंगाली नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. तर ह्या इतक्या आपल्याला ह्या गोष्टींची माहिती असली पाहिजेत. ठीक आहे, एक मिनिट त्याच्यावरती क्वेश्चन बघूया. आता इथे काय दिलं की 1876 मध्ये इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे हेतू काय होते? एक, हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे, देशामध्ये लोकमत जागृत व संघटित करणे, हिंदू व मुसलमान यांच्यात फूट पाडणे, राजकीय चळवळीत देशातील सर्व जनतेला सामील करून घेणे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की काय आपण क्वेश्चन बघितलेला आहे. ठीक आहे, तर असे बरेचसे क्वेश्चन्स ऑलरेडी आलेले आहेत.
आणि यानंतर काँग्रेसच येतो, त्यामुळं आपण तो काँग्रेस एका वेगळ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता इथं काय दिसते तुम्हाला, तर मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852 मध्ये स्थापन झालेली. कुणी स्थापन केले, तर हा हा मद्रास प्रांतातले ह्या ऑर्गनायझेशन्स आहेत. गजलू लक्ष्मी नरसू शेट्टी यांनी ही स्थापन केलेली आहे. यांच्याविषयी फार माहिती मिळत नाही, फक्त एवढीच माहिती मिळते की ही व्यक्ती एक व्यापारी व्यक्ती होती. आणि असंही म्हटलं जातं की मद्रास प्रांतातलं पहिलं न्यूजपेपरचे मालक ही हेच होते. आय थिंक द क्रिसेंट नावाचा एक न्यूजपेपर होता, द क्रिसेंट, तर तोही यांनी सुरू केलेला होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा ना आणि सर्च मारा, तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर याचं स्थळ काय आहे, तर मद्रासमध्ये स्थापन झाली. मद्रास प्रांतातील पहिली राजकीय संघटना म्हटलं जातं. त्याचबरोबर ही स्थापना करत असताना कोणती संस्था डोळ्यासमोर ठेवलेली, तर ब्रिटिश इंडिया असोसिएशन. कोणती, तर ज्या आपण दोन जमीनदारांची संस्था त्याचबरोबर ब्रिटिश इंडिया असोसिएशन या दोन्हींना एकत्रित करून जी स्थापना केली, तर त्याच्याच धर्तीवरती ही स्थापना केलेली दिसेल. मग याच्यामध्ये त्यांनी काय काय मांडलं, तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं त्यांनी इंग्रजांना निवेदनं दिली. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे तेही सांगितलं. त्याचबरोबर कालवे बांधणी, रस्ते बांधणी, या बऱ्याचशा प्रश्नांवरती त्यांनी इंग्रजांकडे मागण्या केलेल्या दिसतात. कुठली संस्था आहे, मद्रासमध्ये स्थापन झालेली. कोण संस्थापक, गजलू लक्ष्मी नरसू शेट्टी, यांचा फोटो लक्षात ठेवा. त्याचबरोबर कशाच्या धर्तीवर, ब्रिटिश इंडिया असोसिएशनच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर अजून एक महत्त्वाची मद्रास प्रांतातली संस्था म्हणजे मद्रास महाजन सभा. कधी स्थापन झालेली, 1884 मध्ये, म्हणजे जवळपास काँग्रेसच्या आधी 1 वर्ष स्थापन झालेली संस्था आहे. मग याचे संस्थापक कोण कोण, रंगय्या नायडू, सुब्बाराव पंतलू, सुब्रमण्यम अय्यर, एम वीर राघवाचारी, आनंदाचार्लू, रामास्वामी मुदलियार, तर हे लोक होते त्याचे संस्थापक. आणि मद्रास प्रांतात मोठ्या प्रमाणावर राजकीय जागृती करण्याचं श्रेय कुणाला जातं, तर मद्रास महाजन सभेला जातं. त्याचबरोबर यांनी मागणी मांडलेली होती की भारतीयांना विधिमंडळात म्हणजे कायदे मंडळात प्रवेश देण्यात यावा. त्याचबरोबर स्थानिक संस्थांच्या कार्यामध्ये समन्वय करण्याचं उद्दिष्ट यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. त्यानंतर काही बाहेरच्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यावरती आता फारसा डाटा उपलब्ध नाही. नॅशनल इंडियन असोसिएशन 1867, मेरी कार्पेंटर या एका स्त्रीनं चालू केलेली होती. कशासाठी, तर महिलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केलेली होती. मग यांनी बराचसा स्कॉलरशिप फंड वगैरे कलेक्ट केलेला होता आणि तो या संस्थेसाठी त्यांनी देऊन टाकलेला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अजून एक संस्था, इंडियन सोसायटी, 1872 मध्ये आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलेली होती. कुठं, तर केम्ब्रिज विद्यापीठात असताना स्थापन केलेली होती. हे आनंद मोहन बोस आहेत. तर आपण ज्या बघितल्या आता, तर त्या होत्या भारतातल्या संघटना होत्या. आता बघणार होतो आपण महाराष्ट्रातल्या संघटना. त्या आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.